तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका BTS ब्लॉगमध्ये. आपण आज तांडव शूट करतोय आणि मे बी हाच ब्लॉग आपण कंटिन्यू करणार आहे नाईटपर्यंत, कारण अमृतवाहिनी कॉलेजमध्ये अमाल मलिक येणार आहे. आज त्यांचा लाईव्ह कॉन्सर्ट आहे. सो आपण तिथेही हेच हा ब्लॉग कंटिन्यू करूया आपण, आणि या ब्लॉगचे 2 पार्ट करूया. BTSचा वेगळा आणि अमाल मलिकला भेटू त्याचा वेगळा. सो आज लाईव्ह कॉन्सर्ट आहे, तेही तुम्ही एन्जॉय करा. मे बी मी चाललंय माझं की आपल्या चॅनलला लाईव्ह राहावं रात्री. जर पॉसिबल झालं तर मी मे बी ट्राय करणार आहे रात्री लाईव्ह करायचं. जर मी लाईव्ह असलो तर फार मजा येणार अमाल मलिकच्या लाईव्ह कॉन्सर्टला. आणि आता BTS ब्लॉग असा आहे की आज बंटीला मी आउटफिट म्हणजे पूर्ण महादेवाच्या लुकमध्ये बंटीला तुम्ही पाहाल. आज तांडव करायचं आहे. बघूया बंटी केव्हा येते, आपण तिचा लुक तुम्हाला दाखवतो. आता वाजलेत 9:30. 9चा टाईम होता डॉट येण्याचा. साईशा आणि भक्ती तर आली आहे, हे दोघी पण तिच्या बॅक साईडला नाचणार आहेत. आणि मीही माझ्या टायमात आलो आहे. पण बंटी कायमच्या प्रमाणे आजही लेट येणार आहे, कारण बंटी संडेचं 10 वाजेपर्यंत झोपते. त्याच्यानंतर मग तिचे पुढचे काही कामं असतील ते. पण शूटमुळे मी तिला सकाळी 7-7:30लाच उठून देत असतो. अजूनही ती आलेली नाही. कॉल केला तर मेकअपच करत होती. बघू आता कधी येते काय. टाइम बघू शकता. आणि बंटीचा नवीन लुक. बंटी फिरवते, भारी दिसते की नाही बंटी आज ॲज अ अघोरी त्या तांडव करणार आहे. आणि बंटीला राग आलाय की तिला या मुलींसारखे ड्रेस दिला नाही म्हणून. आता सगळ्यात छान ड्रेस तिचा आउटफिट एवढा चांगला आहे तरी ती तोंड बघा तिचं. पण लुक चांगला आहे बंटीचा. ओके, लुक एकंदरीत. आता एक काम करूया, फोटो काढून घेऊया बंटींचे आणि थंबनेलसाठी आपल्या टकाटकमध्ये. चला मित्रांनो, आता आपण प्रॅक्टिससाठी डान्स चालू करतोय. रेडी? अँड 5, 6, 7 गो. 1 अँड अगं पहिली स्टेप. बंटी पहिली स्टेपच विसरली. अरे बंटी पहिली स्टेप काय होती? नीट आठव. त्रिशूळ उचलायचं आहे का की काय दुसरं काय उचलायचंय? पहिली स्टेप कशी स्टेप आहे पहिली सांग बरं. 1, 2, 3, 4. मग तिथं त्रिशूळ कसं पकडणार तू सांग बरं. ती खाजू नको. हा ना. बंटीचा जटा काढल्यानंतर बंटी अशी दिसते, पण तरी बंटी सेम जटा सारखी दिसते. अगो बाई, बंटी फेमस आहे कॉलेजमध्ये सुद्धा. साईशा साधं दिसून राहिली. बंटी काय वाटतं तुला देवी वगैरे घालून? एकंदरीत चांगलं वाटतंय का? तुझा लुक कसा आहे? थोडासा छान. तुझा दिसण्याचा प्रॉब्लेम आहे. मग आता तुला मी चांगलं भेटलं, तुझा लुक कसा आहे? तू म्हणती थोडासा छान आहे, मग तुझा दिसण्याचा प्रॉब्लेम. कपड्यांचा लुक. पण दरवेळेस सेम ड्रेस मध्ये नाचण्यापेक्षा काहीतरी नवीन नाचली चांगलं आहे की नाही? पण मला मेकअप करणं आणि नवीन कपडे घालणं छान नाही वाटत. म्हणजे असे कपडे फरक माग आली आरशामध्ये. मी तरी बांधू द्या केस. बंटी असेल ना. हे खेळायचं नाही चापटीन धरून. एकंदरीत आमचं शूट तर आवरलंय आजचं BTSचं. आणि राहिला प्रश्न बंटीचा. आता कारण बंटीला किती चांगले लुक द्या तरी बंटीचा लुक हे असाच राहतो. त्या दात काढणार, जीभ काढणार एवढंच बंटीत चालू राहतं. आणि ते बऱ्यापैकी तुम्हाला बऱ्याच ब्लॉगमध्ये पण माहिती असेल की बंटीचे किती नखरे असतात. त्याच्यानंतरच बंटी कुठं डान्सला तयार होती. त्यातही मी तिला एवढं छान आउटफिट दिला तर तिला तो आवडला नाही.
तिला ते नॉर्मल नाचायची सवय लागली रोजच, त्याच्यामुळे तो आउटफिट तिला काय आवडलेलं नाही, त्याच्यामुळे तिचे अलगच नसे चालू. हो की नाही बंटी? काय तुला आवडलं नाही ना आउटफिट? थोडासा. किती खोटं बोलते तिला बंटी. काय ते तुटलं तर मारलं. पप्पाने सांगितलंय मला, नाही ऐकलं का डायरेक्ट जोडायचं. मला तर आवडलं ब्रेसलेट काय मला काय कसं विकत आहे. बरं वाटतंय तुला? सगळं व्यवस्थित काढून ठेवायचे. आता बंटी इथं ड्रेसअप चेंज करून चालली आहे. बंटी टाटा. आता शूट तर आमचा आवडला आहे, BTS तर मी बघणारच आहे त्या ब्लॉगचे. आणि विषय असा आहे की आता मुलांचे जे उद्या मेध आहे ना, सो ड्रेपरीसाठी जायचं आहे मला. आता मी मुलांचा कॉल आला होता, आपण ड्रेपरी वगैरे पण जाणार आहे. आणि जी बंटीची ड्रेपरी आहे ती ड्रेपरी पोच करायला पण जाणार आहे. सो भेटूया तिकडंच डायरेक्ट आपण. ऐ ड्रेपरीवाले महाभारताची ड्रिपरी घेऊन कशी बसली. मला हे कृष्णच वाटत आहे. काय उघडे ड्रिपरीचं राव हे. हिल द्रौपदीचा सीन कोणी दिला काही कळत नाही. तो खाली कृष्ण खाली उभा आहे. राधे राधे. तो प्रॉपर कॅरेक्टरमध्ये आलाय. आता इथून फक्त इव्हेंटिंगचा जो मॅटर आहे तेवढं फक्त आपल्याला सॉल्व करायचं का अमन मल्लिकला भेटायचं. सगळे माग लागेल, त्या ग्रुपची पण सगळे माग लागेल का त्यांना भेटायचे. म्हणलं मला तर पहिले भेटू द्या, मला हाकललं तर तुम्हाला कोण पाहिजे. अमन मलिकचा आहे ना सीन वेगळा आहे. तसा जो स्टुडिओ आहे ना जो त्याला ऑर्गनाईज करतोय तो इव्हेंट जो ऑर्गनाईज करणार आहे तसं अवघड काम आहे. मी रिव्ह्यू घेतलेला आहे, कोणाला भेटू देत नाही. बरं तरी आपण हा मेरे पाहू आपण पाहू, आपण भेटणार त्याला. चलो अभि सगळं आपण करून आलो आपलं. आणि आपण आता लाईव्ह स्ट्रीम करतोय आपल्या दुसऱ्या चॅनलवर जेन्शन इम्पॅक्टची. कारण व्हॅलोरंटचा भरोसा असा आहे की केव्हाही लाईट जाते ना, सो गोंधळ होतो आणि बॅन होण्याचे जास्त चान्सेस असतात. सो आज मला कामही आहे म्हणून आज एक जेन्शन इम्पॅक्टची मी स्ट्रीम करतोय दुसऱ्या चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. टोपीवाले सर असं नावाचा चॅनल आहे आपल्या, ठीक आहे, तुम्ही बघितलंच असं. आणि चॅनलमध्ये पण तुम्हाला भेटून जाईल तो चॅनल, त्याची काही अडचण नाही. तर आपण स्ट्रीम करूया, त्याच्यानंतर भेटूया. कारण पेपर प्रॅक्टिससाठी मुलं पण येत आहे.